टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अधिकारी अनुपस्थित आहेत, भेट झाली तुमची एका प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत, काय म्हणाले? त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना थोडीशी माहिती दिली मी नामदेव ढसाळांबद्दल। सगळे उत्तर भारतातले अधिकारी आहेत, त्यामुळे फार ज्ञान त्यांना असेल अशी अपेक्षा करणं म्हणजे आपण मूर्ख आहोत असं समजण्यासारखं आहे। त्यामुळे त्यांना फक्त सोमवारी सांगितलं की मी सोमवारी 5 वाजता येतोय, तुमचा जो कोणी अधिकारी ज्यांनी हे बरळलं आहे त्याला बोलवून ठेवावा, त्यांना आम्ही समजून सांगतो। ही काही धमकी बिमकी काही दिलेली नाही, पण ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही त्यांनी या बोर्डावर बसू नये आणि मूर्खासारखं विचारू नये नामदेव ढसाळ कोण होता। मी नामदेव ढसाळ कोण होता हे 4 ओळीत लिहिलंय। नामदेव ढसाळ म्हणजे कवी, नामदेव ढसाळ म्हणजे आग, नामदेव ढसाळ म्हणजे बंडखोर, नामदेव ढसाळ म्हणजे प्रस्थापितांचा काळ, नामदेव ढसाळ म्हणजे पॅन्थर, नामदेव ढसाळ म्हणजे समाज व्यवस्थेविरुद्ध उभा ठाकलेला विद्रोह, नामदेव ढसाळ म्हणजे पोएट ऑफ इग्नोर्ड अँड डिप्रेस्ड, नामदेव ढसाळ म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना थोडक्यात सांगतो, नामदेव ढसाळ म्हणजे बाप, आणि लक्षात ठेवा तो आजही तुम्हाला फाट्यावर मारतो। नाही, आता आम्ही त्यांना 5 वाजताची परवा त्यांनी वेळ दिलेली आहे। ते बनसोडेचा मला ते ज्यांनी कोणी हे चित्रपट बनवलं हे कोणी मला सांगून बिंगून आम्ही करत नाही, हे कोणासाठी करतोय तर मी कोणासाठीही करत नाही, पण एखादा तरुण पोरगा लोकवर्गणी काढून अस्सल नामदेव ढसाळ पुढे आणतोय। नामदेव ढसाळच्या कवितेतलं मर्म काढून कविता पुढे नेणं हा नामदेव ढसाळवर अन्याय आहे। नामदेव ढसाळ जसा आहे तसाच समाजात गेला पाहिजे। त्याला तुम्ही रंग लावून पांढरा करून गोरा करून पाठवणार असाल, नाकी डोळी व्यवस्थित करून, तर त्याला काय अर्थ नाही। नामदेव ढसाळ ओरिजिनल आहे तसाच महाराष्ट्राला कळला पाहिजे, तसाच तो तरुण पिढीला कळला पाहिजे। उपेक्षित साहित्यिकांचा ना हा साहित्यिक दहशतवाद आहे, सांस्कृतिक दहशतवाद आहे। हे गेले काही दिवस सुरू आहे ना, तो कोण सोलापूरकर, तो कोरटकर, हे आजचं प्रकरण नामदेव ढसाळचं, हा सांस्कृतिक दहशतवाद आहे। नामदेव ढसाळ म्हणजे कोण? तो जो इथली वेदना इथे आणू शकतो तो नामदेव ढसाळ। आणि हिम्मत लागते हो, नामदेव ढसाळनी जे लिहिलं त्याला लिहायला हिम्मत लागते, ताकद लागते, एवढ्या शब्दात जोर लागतो, कोणाच्यात येतो? वाईट वाटतं, वाईट वाटतं। नामदेव ढसाळची म्हणजे काय तुलना होऊ शकते काय? आणि लोक असं म्हणणार असतील, उद्या विचारतील शिवाजी महाराज कोण होते, आणि सोलापूरकर वगैरे अशी पैदाईच आहे ना, हे पुढचं सुरू झालं आता। हा सांस्कृतिक वाद आज, दहशतवाद आज रोखला नाही ना, तर आज नंतर काही वर्षांनी लोक विचारतील कोण होते शिवाजी महाराज, काय केलं त्यांनी एवढं? त्यामुळे हे लोकांना समजून घ्यायला पाहिजे की जाणून बुजून केलं जात आहे, आणि प्रश्न विचारणारे फार नाही आहेत। मला आश्चर्य वाटतं की अजून हे ऑफिस जागेवर कसं आहे। तो धगधगता निखारा, विद्रोहाचा धगधगता निखारा कुठले विजलाय? ती आग जी आम्हाला पूर्वी दिसायची ती आग कुठे गेली? या मनुवाद्यांच्या वाऱ्यामध्ये ती वाघ तर अशी वाहत गेली नाही ना, तिची चिंगारी पिटलेली होती, या मनुवाद्यांच्या चादरी खाली कुठे अशी दाबली तर गेली नाही ना। तुम्ही एकंदरच सामाजिक जो इथली जी सामाजिक समता आहे, इथली जी सामाजिक व्यवस्था आहे ती संपवलेली आहे, आणि त्या संपलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये विद्रोहाला ताक नसेल, आणि जेव्हा विद्रोह संपेल तेव्हा तुम्ही आणि मी संपलेलो असतो। नाही, मी सगळं साहित्य देणार आहे त्यांना। म्हणजे त्यांची जी अपेक्षा आहे की नामदेव ढसाळच्या वाक्यामधल्या म्हणजे अगदी आपल्या भाषेत बोलू शिव्या, त्या शिव्यांमधलं मर्म, त्याचं दुःख, त्याच्या वेदना काय होत्या हे समजण्यासाठी नामदेव ढसाळ समजून घ्यावा लागेल। कोणातरी हात धरून मी घेऊन जाणार आहे, चल गोलपीठाला जाऊया, जरा बघून येऊया,
काय आहे ते, त्याच्या घरावर जाऊया आणि मग तुला समजेल नामदेव ढसाळ कोण होता तो. काय मंगळवारी नेमकी कशी तुम्ही समज करून देणार अधिकारी? आता बघूया, आता त्यांना तोपर्यंत बातम्या जातीलच, त्यांच्यापर्यंत पोहोचवतीलच बातम्या. नाही समजलं तर आपल्या भाषेत आता समजवण्याची वेळ आलेली आहे. आता सगळीची तयारी कर. आज उदय सामंत म्हटले की दुर्दैव आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट नामदेव ढसाळांना. सरकार काय करतंय? आमचा प्रश्न उदय यांना सामंतांना आहे, सरकार काय करतंय? सरकार हकलणार आहे की त्या अधिकाऱ्याला लगेच महाराष्ट्र शासन मागणी करणार आहे का की उचला त्याला इथनं? 15 मिनिटाचं काम आहे सरकारसाठी. तुम्हाला वाटतंय ना, एवढं खंत आहे ना उदय सामंतांच्या हृदयामध्ये की नामदेव ढसाळांबद्दल असं विचारलं गेलं वाईट आहे? उठा उसको, कर दो उसको रफा दफा. नाही होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.